विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र आणि विद्रोही सांस्कृतिक चळवळीची संयोजन समिती सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 2 आणि 3 मे रोजी सातारा येथे 15वे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन होणार आहे। या संमेलनाच्या अध्यक्षपदाची घोषणा आज ज्येष्ठ विचारवंत आणि विद्रोहीचे मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर बाबूराव गुरव सर, त्याचबरोबर विद्रोहीचे अध्यक्ष कॉम्रेड धनाजी गुरव, त्याचबरोबर हबप सुहास महाराज फडतरे आणि ऍडव्होकेट सुभाष बापू पाटील यांनी केलेली आहे। आणि लोकशाहीर संभाजी भगत यांची सातारा येथे होणाऱ्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवड आणि जाहीर केलेली आहे। विद्रोही सांस्कृतिक चळवळीचं सांस्कृतिक अंगानं जाणारं पर्यायी व्यवस्था निर्माण करणारं आणि लोकसंगीत आणि लोकशाही आणि लोकप्रबोधन यात सातत्यानं अग्रेसर राहिलेले आणि विद्रोहीच्या पहिल्या संमेलनापासून सातत्यानं विद्रोही बरोबर असलेले आपले लोकशाहीर संभाजी भगत यांच्या अध्यक्षपदासाठी निवड करण्यात आलेली आहे। लोकशाहीर संभाजी भगत हे सातारा जिल्ह्यातल्या महू परिसरातले आहेत आणि त्यामुळे त्यांना हा मान यंदा मिळालेला आहे। ही निवड विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य कार्यकारिणी आणि स्थानिक संयोजन समिती यांच्या मार्फत केली जाते आणि दोघांनी जे नावं आली होती पुढं त्यातल्या अग्रक्रमाने 1 नंबरने नाव संभाजी भगत यांचं होतं आणि त्यामुळे त्यांची निवड करण्यात आलेली आहे। त्याला त्यांनी मान्यता दिलेली आहे त्याबद्दल। आणि यंदाचं संमेलन हे क्रांतिसिंह नाना पाटील यांचं 125वे जयंती वर्ष आहे। प्रतिसरकार, सत्यशोधक चळवळ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांचं सातारशी असलेले संबंध, थोरले प्रतापसिंह महाराज यांचे सातारशी संबंध असलेले आणि स्वातंत्र्य चळवळीचे असलेले संबंध हे सगळे लक्षात घेऊन यंदा आम्ही हे संमेलन या विषयावर आयोजित केलेलं आहे आणि 2 आणि 3 मेला हे संमेलन साताऱ्यात होणार आहे। यंदा क्रांतिसिंह नाना पाटील यांचं 125वे जयंती वर्ष आहे आणि या पार्श्वभूमीवर प्रतिसरकार ही थीम घेऊन आम्ही साताऱ्यात 15वं विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन घेत आहोत। त्यासाठी स्थळ अगोदर ठरलं, त्यानंतर इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांची, साहित्यिक कलावंतांची बैठक, प्राध्यापकांची अशी बैठक होऊन त्यात संयोजन समिती तयार करण्यात आली। संयोजन समिती ठरल्याप्रमाणे स्वागताध्यक्ष आणि सहस्वागताध्यक्ष यांचीही निवड करण्यात आली। स्वागताध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत आणि विद्रोही साहित्य संस्कृती पहिल्या विद्रोही साहित्य संमेलनाचे धारावीत झालेल्या त्याचे उद्घाटक असलेले आणि सोलापूर येथे झालेल्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असलेले ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक डॉक्टर आह साळुंखे यांची स्वागताध्यक्षपदी निवड करण्यात आली आणि संयोजन समितीचे जे अध्यक्ष म्हणून ज्यांची निवड करण्यात आलेली ते ज्येष्ठ कीर्तनकार, प्रवचनकार हबप डॉक्टर सुहास महाराज फडतरे यांची संयोजन समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे आणि सहस्वागताध्यक्षपदी सुद्धा त्यांचीच निवड करण्यात आली आहे। आणि आता आज आपण ज्या कारणासाठी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे ते म्हणजे संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवड जाहीर करणे। या पत्रकार परिषदेला विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याचे अध्यक्ष कॉम्रेड
धनाजी गुरव उपस्थित आहेत. सातारच्या संयोजन समितीचे अध्यक्ष प्रमुख डॉक्टर सुहास महाराज फडतरे उपस्थित आहेत. विद्रोही साहित्य संमेलनाच्या राहुरी येथे झालेल्या संमेलनाचे अध्यक्ष गुरव सर इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नातू आणि ज्येष्ठ कॉम्रेड ॲडव्होकेट सुभाष बापू पाटील इथं उपस्थित आहेत. संयोजन समितीतले आमचे सहकारी डॉक्टर पन्हाळकर, प्रशांत पन्हाळकर आहेत, सावंत साहेब आहेत, दिलीपराव भोसले आहेत, त्याचबरोबर कॉम्रेड प्रमोद पुरवणे आहेत, कॉम्रेड शंकर पाटील आहेत, वासुदादा गुरव आहेत, त्याचबरोबर कॉम्रेड भगवानराव भोसले आहेत, आचार्य अरुण गाडे सर आहेत आणि इथे उपस्थित असलेले विद्रोहीतले माझे सहकारी प्राध्यापक गौतम काटकर आहेत. मी इथं उपस्थित असलेल्या पत्रकार परिषद जे संबोधित करणार आहेत त्या सर्वांचं प्रथम स्वागत करतो आणि आपलंही स्वागत करतो विद्रोहीच्या वतीनं. आणि मी पत्रकार परिषदेला सुरुवात करावी असं या मान्यवरांना सांगतो. या सुरुवात करायच्या अगोदर सातारा येथे यापूर्वी 4थं विद्रोही साहित्य संमेलन झालेलं आहे. या 4थ्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्मृतिशेष डॉक्टर बाबा आढाव यांनी घोषवलेलं होतं. एलबीएस कॉलेजच्या पठांगणात ते संमेलन झालं होतं. आता 22 वर्षानंतर पुन्हा साताऱ्यात विद्रोही साहित्य संमेलन होत आहे. त्याला कारण 125वे क्रांतिसिंह नाना पाटील यांचं जयंती वर्ष हे आहे आणि साताऱ्यात येत्या 2 आणि 3 मेला ते होणार आहे. या पार्श्वभूमीवर हे संमेलन ज्या आत्ताचं सांस्कृतिक घडामोडी, सांस्कृतिक राजकारण ज्या पद्धतीनं असं घुसमसण होत आहे आणि समाजात सांस्कृतिक एकारले पण काही विशिष्ट शक्ती, काही विशिष्ट प्रवृत्ती करत आहेत, त्याला चोख उत्तर देण्यासाठी पर्याय म्हणून विद्रोही सांस्कृतिक चळवळीनं सांस्कृतिक अंगानं जाणारा पर्याय Incoming call from Milan Campbell identified by Truecaller. त्यानुसार पहिलं विद्रोही साहित्य संमेलन 12 मुंबईच्या झोपडपट्टीत झालं. त्याचे अध्यक्ष दलित साहित्यिक बाबूराव बाबुल दादा होते आणि उद्घाटक म्हणून त्यावेळेला आदरणीय साळुंखे सर होते. तुळशी परब, हेमू अधिकारी हे त्यावेळेला प्रमुख पाहुणे म्हणून होते. आम्ही सगळेच त्यावेळेला धारावीला संमेलनाच्या संयोजनात सुद्धा होतो आणि संमेलनानंतर आपले कॉम्रेड त्यांच्या संदर्भातली माहिती देतील. एवढी एक सही हा करा, सही करा, तोपर्यंत मी बोलतो, तुमची सही बोलतो. नाही असं नको. 15वं विद्रोही साहित्य संमेलनही आमची सगळी जी संयोजन समितीतले सहकारी आहेत इथं आलेले आहेत, इथं न आलेले आहेत. कारण आज रेग्युलर वर्किंग डे असल्यामुळं बऱ्याच जणांच्या अडचणी आहेत इथे यायला. त्यामुळं मी मागाशी अनुभव मॅडमचं नाव घ्यायचं राहिलेलं आहे. त्यामुळं मॅडम गडगे मॅडम लॉ कॉलेजला आहेत. त्या गडगे मॅडम सुद्धा इथं उपस्थित आहेत, संयोजन समितीत आहेत. त्या आपण सर्वजण इथं उपस्थित राहिला याबद्दल पुन्हा एकदा आपलं 1960 पासून साहित्याच्या संस्कृतीच्या क्षेत्रात पर्याय शोधण्याचा प्रयत्न करणारे प्रभाग वेगवेगळे तयार झाले. आमचं दह्या पवार, नामदेव ढसाळ यासारखे लेखक आणि कार्यकर्ते तयार, आनंद यादव असे लेखक आणि कार्यकर्ते तयार झाले. 82ला दलित आदिवासी ग्रामीण साहित्य महासभा आपल्याकडं स्थापन झाली आणि त्या महासभेच्या वतीनं 90 पर्यंत संमेलनं झाली. कॉम्रेड शरद पाटील हे त्याचे सेक्रेटरी होते आणि बाबूराव बागुल अध्यक्ष होते. 99 पासून विद्रोही सांस्कृतिक चळवळ
ही काम करते आहे. आपण सगळे ब्राह्मणी व्यवस्थेला पर्याय शोधण्याच्या दृष्टीनं काम करतो. कारण त्यांची मागणी वेगळी आहे, त्यांचे प्रश्न वेगळे आहेत, त्यांचं हे वेगळं आहे. महात्मा फुलेंच्या विचारावर आधारित आपण हे करतो. महात्मा फुलेंनी पत्र लिहिले साहित्य सभेला, ग्रंथकार सभेला, त्यात त्यांनी म्हटलंय किंवा तुमच्या सभेला मी येऊन काय करू, कारण आमचे प्रश्न वेगळे आहेत, आमची माणसं वेगळी आहेत, त्याच्यावर तुम्ही बोलत नाही आणि आम्ही तिथे येऊन काय करायचं. तर फुलेंनी त्याच वेळेला त्यांना म्हणले बुडे का झुके सलाम देऊ. हे आज हेच दिलाय, त्यावेळेला इशारा दिलाय. तर त्या पद्धतीनं त्या पत्रावर आधारित अशा प्रकारचं आपण हा प्रवाह सुरू केलाय. फुले शाहू आंबेडकर यांच्या संबोधनातून हा प्रवाह विचार वेगवेगळ्या पद्धतीने करतो आहे. जे बुद्धापासून चार्वाकापर्यंत निसार, दिगनाट, अशोक घोष यांचं संपूर्ण कल्चर आणि त्यांची भौतिक भूमिका कल्चरच्या क्षेत्रातली ती पुढे आणण्याचा प्रयत्न आपण या निमित्तानं करतो. आणि त्यातली अनेक संमेलनं आतापर्यंत झाली. त्यातलं ह्यांनी विजयरावांनी सांगितलं 7-8 संमेलन फार गाजलं होतं तेव्हा, फार वेगळ्या पद्धतीने गाजलं, त्या परिसंवादामुळे गाजलं ते. आता हे संमेलन इथं घेतलंय, त्याचं म्हणजे महाराष्ट्रातनं मागण्या अनेक होत्या, पण आपण इथं घेतलं त्याचं कारण क्रांतिसिंह नाना पाटलांचं 125वे वर्ष आहे त्याच्या जयंतीचं. आता त्या पार्श्वभूमीवर आपण संमेलन इथं घेतलेलं आहे आणि प्रति सरकारच्या एकूण चळवळीच्या संदर्भातला एक महत्वाचा परिसंवाद आपल्या त्या संमेलनात असणार आहे. या संमेलनासाठी आपण एक गोष्ट केली आहे पहिल्यापासून, ज्याला तिकडं जायचं नाही त्याने इकडे यायचं. म्हणजे तिकडे बी आहे इकडे बी आहे अशी काही भानगड नाही. तिकडे बोलवलं तरी जाणार नाही, हाक मारली तरी जाणार नाही. सांगलीच्या संमेलनाला त्यांच्या स्वागत अध्यक्ष मी व्हावं असं आर पाटील, आमचे PB पाटील आणि अनेक मंडळींचा माझ्यावर प्रेशर होतं. पण मी त्यांना सांगितलं सॉरी, मी काही तुमच्यातला नाही, मी तिकडच्या बाजूचा नाही, मला कशाला करताय म्हणून मी त्यांना नकार दिला. आत्ता परवा तुमची बातमी प्रकाशित झाल्याप्रमाणे आहसाळुक्याला पहिलं संमेलन जे झालं इथं त्यांचं मसापत, त्या संमेलनाला आहने उपस्थित राहावं, आम्ही तुमचा सत्कार करणार आहे म्हणून अधिकृतपणे निमंत्रण द्यायला गेले. आहने त्यांना स्वच्छ भाषेत सांगितलं की मी काही तुमच्या बाजूचं नाही, मी पहिल्यापासून विद्रोहीत आहे आणि मी काही येणार नाही, तुमच्या संमेलनाला शुभेच्छा करावं. मग त्या संमेलनाला आलेले काही लोक त्यांना जाऊन भेटले घरी आणि जाऊन भेटून त्यांनी थोडस काय चर्चा केली असेल. काय मुद्दा आहे तो हा की आपण हा जो प्रवाह निर्माण करतोय हा कष्टकऱ्यांचा प्रवाह आहे, हा जाती अंताचा प्रवाह आहे, हा स्त्री पुरुष समतेचा प्रवाह आहे आणि हा शोषण मुक्तीचा प्रवाह आहे. तो प्रवाह घेऊन आपण पुढे चाललेलो आहोत आणि तो प्रवाह चांगल्या पद्धतीने करतोय. विद्रोहीनं रायगडची मोहीम परवा केली, तुम्हाला माहिती असेल आपल्या संविधान दिवशी. त्या मोहिमेला 4000 लोक जमले होते आणि आता ती प्रत्येक वर्षी आपण करणार आहोत आणि त्या मोहिमेतून दुसरी पंढरपूरची वारीच आपण तिथं तयार करणार आहोत. महाडला पहिल्यांदा 14 तारखेला भेट द्यायची, त्यानंतर त्या मनुस्मृती दहन जागेला भेट द्यायची आणि तिथून रायगडला जायचं आणि रायगडला जाऊन वर तो माळ जो आहे आपला कार्यक्रम करायचा संविधानाचा. अशा प्रकारची भूमिका आपण घेतलेली आहे आणि त्या भूमिकेला खूप पाठिंबा लोकांचा आहे. म्हणजे अगदी इतका पाठिंबा आहे की आता आपणाला महाराज व्यवस्थापन करायचीच अडचण होणार आहे, एवढी संपूर्ण हे होणार आहे. वारकरी सगळे त्यात मोठ्या प्रमाणात आले, बाकीचे सगळे लोक आले. आत्ताच हे संमेलन तुम्ही मंडळी जे करतात संयोजन हे फार चांगलं करताय असं दिसतंय मला. एकूण सगळे मी तासगावमध्ये राहतो, मी तेवढं काय हे असेल गरज असेल तेवढं येतो इकडं, एवढंच. आपण यावेळी सुप्रसिद्ध शाहीर संभाजी भगत यांचं नाव अध्यक्षपदासाठी निवडलेलं आहे. संभाजी भगत हे सातारा जिल्ह्यातले मला वाटतं धोम नाही महू 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 धरण महू महू 5 गडीच्या खाली महू.
त्या धरणात त्यांचं गाव गेले मला वाटतं. आणि ते आमच्या महात्मा फुले हायस्कूल आपलं तासगडीला त्या हायस्कूलचे विद्यार्थी आहेत. पण ते पण ते सातारा जिल्ह्यातले आहेत. संभाजी भगत एक आजच्या काळातला सर्वात उत्कृष्ट शाहीर, पुरोगामी शाहीर, कडवा शाहीर या दृष्टीनं महाराष्ट्राला प्रसिद्ध आहे. शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला या नाटकाला त्यांनी गाणी लिहिली. काही चित्रपटाला त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने मदत केलेली आहे आणि काही चित्रपटामध्ये त्यांचे ते आलेलं आहे बाकी. आणि त्यांची शाहिरी आहे ती फार महत्वाची आहे. ती शाहिरी प्रत्यक्षात ऐकताना तुमच्या लक्षात येईल म्हणजे हा कोणत्या दर्जाचा, अमर शेखांच्या दर्जाचा माणूस आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने शाहिरी लिहितोय आणि वृतस्थपणे आपल्या बरोबर राहतोय. खरं तर तिकडं गेला असता तर 10 लाख वगैरे त्याला कार्यक्रमाला मिळाले असते, कारण तिकडं ती पाहिजेच आहे त्याला. मागे पुढे मंगेशे पुढे उभे अशा प्रकारचं संमेलन करू. एवढं बोलून मी थांबतो. ही राज्य पातळीवरची कार्यकारिणी आणि स्थानिक संयोजन समिती या दोन्ही पातळीवर केली जाते. त्यामुळं मला आनंद आहे की राज्य पातळीवरची विद्रोही सांस्कृतिक चळवळ आणि साताऱ्यातली स्थानिक संयोजन समिती यांचं लोकशाहीर संभाजी भगत यांच्यावर एकमत झालं. अध्यक्षपदाच्या यादीमध्ये त्यांचं नाव 1 नंबरला होतं आणि 1 नंबरच नाव सगळ्यांनी मान्य केलं. शाहीर संभाजी भगत हे विद्रोही ज्या सांस्कृतिक परंपरांचं प्रतिनिधित्व करतात त्याच्यामध्ये दलित आदिवासी असतील, भटके विमुक्त असतील, राबणारा बहुजन समाज सगळा, स्त्रिया, बौद्ध असतील, ख्रिश्चन असतील, मुस्लिम असतील, लिंगायत असतील, या सगळ्या जनसमूहांच्या सोबत जिवंतपणे जोडलेला शाहीर आहे. म्हणजे त्यांच्या शाहिरीचा आणि लिखाणाचा परिप्रेक्ष्य हा विद्रोहीच्या सामाजिक सांस्कृतिक परिप्रेक्ष्यासोबत एकरूप झालेला. त्यामुळे आमच्या दृष्टीनं ही एक अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की त्याने हो म्हणून सांगितलं शाहीर संभाजी भगत यांनी. दुसरा मुद्दा आम्हाला ते जसे साताऱ्यातले आहेत, सातारा जिल्ह्यातले आहेत, तसेच आमच्या दृष्टीनं रयतेच्या राज्याच्या छत्रपतींच्या अपमानाच्या साखळीमध्ये त्यांचं नाव नाही. त्यांनी छत्रपती संभाजी महाराज असू देत, छत्रपती शिवाजी महाराज असू देत, यांचं जे सत्य आहे तेच त्यांनी मांडलेलं आहे. आणि आम्हाला त्याच्यावर जास्त भर द्यावासा वाटतो की संभाजी महाराजांची बदनामी करणाऱ्यांना ज्यांनी इथं साहित्य संमेलनाचे अध्यक्ष केलं त्यांनी तर हा आदर्श घ्यावा संभाजीचा, असं आमचं म्हणणं आहे. दुसरा मुद्दा असा आहे की विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या सुरुवातीच्या काळामध्ये विद्रोहीचे संघटक आणि संयोजक जे विद्वान होते ते अध्यक्ष होत होते, असा एक दौर होता, असे एक फेज होता. नंतरच्या काळामध्ये विद्रोहीशी सहमत असलेले काही साहित्यिक हे विद्रोहीचे अध्यक्ष झाले. ते विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे घटक किंवा प्रतिनिधी असे नव्हते, पण विद्रोहीच्या विचाराशी सहमत असलेले साहित्यिक असे होते, सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारे. पण संभाजीपासून अशी आता नवी सुरुवात होते विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या दृष्टीनं की जे विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे संघटक आहेत, संयोजक आहेत आणि साहित्यिक म्हणून समाजामध्ये मान्यता पावलेले आहे. त्यामुळं हा एक नवा दौर आता विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रासाठी सुरू होतोय की जे 100% विद्रोहीशी सहमत असलेले साहित्य इथून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या समोर येत राहतील. त्याची उपस्थितीचं काम विशेषतः महाराष्ट्राला अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. त्यामध्ये सातारा ही भूमी अतिशय चांगल्या पद्धतीची भूमी आहे. यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले, कर्मवीर भाऊरावांसारख्या एका महान विभूतींनी काम करून एक केंद्र बनवलेलं आहे. त्यात ही राजधानी आहे छत्रपती शिवरायांची. आणि त्यामध्ये आता 125वे क्रांतीचे नाना पाटलांची आपण जयंतीच्या निमित्तानं आपण नाव सुरू करतोय. तर एक विशेष अशी किनार आहे की नाना पाटील एक अतिशय चांगले क्रांतिकारक होते
आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ते प्रतिसारखाचं क्रांती उभारून हे देशातून इंग्रजांना हलवून देण्याचं काम आणि या खऱ्या अर्थानं समाज व्यवस्थेमध्ये चांगली संस्कृती करण्याचं काम केलं. माझ्या दृष्टीनं हे संमेलन एक वारकरी या नात्यानं एक वेगळ्या अंगाने मी याच्याकडे बघतो. कारण नाना पाटील हे एक चांगले वारकरी होते, ते मळकरी होते आणि खऱ्या संत विचाराचे ते वाहक होते. आणि त्यामुळे खऱ्या संत विचाराचे वाहक म्हणून मी या विद्रोही संघटनेची अनेक सांस्कृतिक चळवळीची अनेक वर्षापासून पूर्वीपासून जोडलेलो आहे. ही जी सांस्कृतिक चळवळ आहे हे महामानवांना आणि संतांना पूरक अशा पद्धतीची सांस्कृतिक विचाराला घेऊनच या समाजामध्ये काम करत आहे अशी माझी 100% खात्री नव्हे ती आहे. पण यामध्ये हे काम करत असताना मला एका गोष्टीचा आनंद वाटला की या सगळ्या मंडळींनी माझ्यासारख्या एका वारकऱ्यावर संयोजन समिती आणि सहस्वागताध्यक्षपदाची जबाबदारी देऊन खऱ्या अर्थानं जे क्रांतीचे नाना पाटलांचे कार्य केलेलं आहे त्याला न्याय देण्याचा आणि वारकरी संप्रदायांना सहभागी करून देण्याचा एक फार मोठा यशस्वी प्रयत्न केलेला आहे. मी फक्त एकच सांगू इच्छितो की या निमित्तानं आतापर्यंत जेवढे वारकरी सहभागी झाले आहेत त्याचे कितीतरी पटीने या संमेलनामध्ये वारकरी या भागातले आणि महाराष्ट्रातले सहभागी करण्याचा माझा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा हे संमेलन यशस्वी करण्यासाठी मी जे काय जबाबदारी पडेल ती वारकरी संप्रदायाचा एक संत विचाराचा वाहक डॉक्टर आतात्यांचा एक अनुयायी या विचाराचा एक विचार प्रवाह म्हणून मी चांगली जबाबदारी पार पाडण्याचा माझा निश्चितपणे प्रयत्न आहे. निवडून या ठिकाणी सांगू. यानंतर आमच्या संयोजन समितीचे सेक्रेटरी ॲडव्होकेट राजेंद्र कलांडे आपल्या सर्वांचं आभार मानतील आणि तुम्हाला काही विचारायचं असेल तुम्ही मला काही विचारू शकता. पण आता पत्रकार परिषदेला विचारा. आणि नव्यानं आलेले आमचे भगवानराव अवघडे असतील, त्याचबरोबर कॉम्रेड परामडे असतील, प्राध्यापक हरी पाटील असतील, कॉम्रेड शंकर